अपराध म्हणजे वंद्य नावाचा दोष आणि श्रवण म्हणजे सुखाच्या ठिकाणी मन विहार करतो, सुखरूप बनत. संतांच्या संगती जीवाचं कल्याण होत आणि हृदय सुखमय होत. वेदांताचं श्रवण मनाला प्रसन्न करत आणि बुद्धीला ब्रह्मरूपाकडे ब्रह्मरूपता देत. श्रवण वेदाचं, ज्ञानेश्वरीचं आणि गीतेचं जे श्रवण मनाला आल्हाददायक म्हणजे सुख, एक समाधान, जे की कधी समाधान आपण कोणत्या जन्मात भोगलेलं नाहीये. जे सुख आहे ते प्रगट, जे दुःख आहे ते बाधित होताना संपत. त्याचंच नाव श्रवण, त्याचंच नाव मोक्ष. आपण श्रवण का करतो? आपण संतांकडे का येतो? आपण बोधाकडे का राहतो? आपण वेदाला का जाणतो? आपण मुक्तीसाठी का तळमळ करतो? आपण बंधनात आहेत, ते भावात आहेत, आपण जडात आहेत, आपण विषयात आहेत, आपण क्रोधात आहेत. क्रोध संपवणं आणि भगवंताला जाणणं आणि भगवंत बनणं, आत्मारामात मन थांबणं, ब्रह्मरूपता येणं, सुख भोगणं आणि देहाच्या परीत जाणं, वृत्तीला सोडणं, अनुभवात रमणं, वेदमय बनणं आणि आपल्या परमेश्वराचं सुख आपण प्रगट करणं कठीण मार्ग आहे. म्हणून त्या भगवंताच्या सानिध्यात जेव्हा मन सहज जात, बोधानं वेदानं, देहाकडे येत पापानं मोहानं, अविद्येनं देहाकडे येत वावा आणि मोहानं मातीत जात. म्हणून मोह कुणाचा नसावा, न देहाचा, न नात्याचा, न जगताचा, न धनाचा, न इंद्रियाचा, न जगताचा. मोह संपवा म्हणून तर श्रवण भक्ती आहे, म्हणून तर गुरुची संगती आहे, म्हणून तर ओवीची मनाला तृप्ती आहे. ओवीच्या बोधातून मन तृप्त होत, संसारात संतप्त होत, प्रारब्धानं दुःखी होत आणि श्रवणामध्ये मुक्त होत. हे कळायला फार वेळ लागतो. आपल्याला कळत नाही. का कळत नाही? कारण मन पावन नसतं, समोर साधू नसतात, हृदयात ग्रंथ नसतात, वाणीला वेदाची चाहूल नसते. ती वाणी संसारातलं बडबड बडबड करते. संसारातले बडबड केल्यानं महादुःख होतं, महापाप होतं आणि परमार्थातलं मन सावध होतं, वेदाकडे जात आणि शुद्ध होतं, गीतेमध्ये येऊन तृप्त होतं, ओवीकडे जाऊन मुक्त होतं, संताकडे जाऊन व्यापक होत. रामकृष्ण हरिताई साष्टांग. त्या मनाला सुखाची भूक आहे, त्या मनाला तृप्त व्हायचंय, त्या बुद्धीला स्वतःला पाहिजे. ब्रह्मत्व प्रदान करणारे संताकडे तिला रमायचं. जी बुद्धी संताला माझं म्हणती आणि ग्रंथाला हृदयात नेती आणि विषयाला दूर करती, इंद्रियाला बाजूला सारती, ती बुद्धी श्रवणामध्ये कल्याणकारी होती. ती भगवंत म्हणती श्रवणाच्या माध्यमातून, वेदाच्या संपत्तीतून आणि श्लोकाच्या भावार्थातून ती राम होती. मनाचा पूर्ण विराम म्हणजे राम. मनाचा पूर्णतः म्हणजे राम. सुख म्हणजे राम. सुख म्हणजे राम. त्या सुखाला नाव दिलं राम. आणि ते
ते सुख हृदयामध्ये आलं. आत्माराम, त्याची अनुभूती आली आणि त्यामध्ये बुद्धी विराजमान झाली. त्या रामानं जीवाला आपणच केलं. बुद्धीमध्ये राम राज्य आलं, राम प्रगटले. पाळण्यात आले तो भाव वेगळा. अजन्मा कुठे जन्मतो का? पाळण्यात आला धर्मशास्त्र आकार धारण केला, पण हृदयात आला निराकार प्रगट झाला. बुद्धीचा भेद भस्म केला. आत्मारामाचा मनाशी स्पर्श झाला. अभेदाचा चमत्कार झाला. ज्ञानाचा विस्तार झाला. मोक्षाचा मार्ग खुलला. तो स्वतः राम झाला. आत्मा राम झाला. रामकृष्ण हरी. त्यातला राम कोणता? हृदयातला राम कसा? हे जर कळत नाही काय उपयोग? ते साकार बनलं, पण साकार होताना निराकार कुठं सुटलं? मुलगी घरी जाती पण आईला विसरत नाही. तिच्या मनातली आई जातच नाही. मेलत तरी ती माझी आई, मी तिची मुलगी. ती माझी आई, मी तिची लेक. मी ती माझी आई. हा भाव पुसल्या जात नाही. मी तो परब्रह्म आहे, त्याचाच बनलेला हा राम आहे, त्याचंच मला दर्शन आहे. आणि त्यानंच करू घातलं आणि त्यानं समोर रामाच्या उभं केलं. आईचीच मुलगी आहे, आईचाच अंश आहे, त्यांचा संबंध आहे. तसा जीवाचा शिवाचा संबंध आहे. हा कळत नाही. नुसतं फूल वाहणं म्हणजे राम आहे का? नुसतं त्याला गाणं म्हणणं म्हणजे राम आहे का? नाही. त्याची ओळख म्हणजे खरा राम. त्याचा अभेद म्हणजे खरा राम. त्याचं दर्शन म्हणजे त्याचं ऐक्य, आणि त्याची ओळख म्हणजे त्याच्या सत्तेमध्ये बुद्धीनं प्रवेश करणं. तेव्हा ते राम बनतो, आत्माराम. तो आत आहे ना, म्हणून आत्माराम. प्रगट झालाय ना, साकार राम. व्यापक आहे ना, पूर्ण विराम. सगळीकडेच आहे. कुठं पूजा करायची मग? रामकृष्ण हरी. पूजा, त्याला पाहणं म्हणजे तो दूजा. त्याचं ऐक्य म्हणजे महापूजा. परमेश्वरानं मनाला सावध केलं. त्याच रामानं त्याची व्याख्या त्यानं सांगितली. त्याची व्याख्या त्यानंच दिली. आईचं प्रेम आई देऊ शकते, बाई नाही. आई म्हणजे आई, बाई म्हणजे माहित नाही. आम्हाला माहित नाही. चला, आणि पंचतपद भाव वेकस्तमन पश्यति यथाभूत भाव वेकस्तमन पश्यति तद एव च विस्तारे ब्रह्म संपद्यते तदा. ब्रह्म संपद्यते तदा. यथाभूत पृथक भाव. पृथक म्हणजे वेगवेगळे भूत.
हे सांगितलंय भूत, पहिल्यांदा सांगितलंय यदा भूत पृथक भाव एकस्तमनुपश्यते. जे निरनिराळे जे भूत दिसतात ना पृथ्वीवर, हो दिसतात. मग तर एवच विस्तार ब्रह्म संपद्यते तथा. ब्रह्म संपद्यते तथा. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी भूताला आधार घेऊन, भूताला त्या भगवंताचा आधार घेऊन तिथे दिसतात. तिथं पृथक पृथक म्हणजे वेगळे वेगळे. आता हे जेव्हा कळतं, कुणाला कळतं? मनाला, अंतःकरणाला, तर तो जीव ब्रह्मस्वरूप होतो. असं भगवंतानं या श्लोकातून सांगितलं. आणि एक ऐका, श्लोक वाचला म्हणजे लय उपकार केले समजू नका. मी लय मोठी झाले म्हणून नाचू नका. त्या श्लोकाच्या भावार्थाचा परिणाम चित्तार होऊन तशी बुद्धी परिणित झाली आणि ती अवस्था आली तर तुम्ही धन्य झाले. नाही तर नाही. मला पटो या न पटो, आम्हाला त्याचं देणं घेणं नाही. कारण भगवंताचा भाव काय आहे, भगवंत श्लोकात काय बोलले, काय सांगितलं? हे पृथक पृथक, की तुम्ही मी नाना वस्तू दिसतात, वृत्ती दाखवती, पण दिसत पण ते नसत, नाही का? दिसतो ना हा आकार, मग आकार टिकतो का? कल्पच्या कल्प टिकतो आकार. मग दिसताना पण तो आकार नाहीये, आणि आकार त्या भगवंता वाचून नाहीये, पण तो भगवंत आत्माराम आहे. आणि त्या आकारावर पंचमहाभूत टेकले तर, आणि त्याच्यामुळे हे भूताला ही जागा दिली ते ना. आणि असं जर कळालं तर तो माझ्याकडे येतो, आणि असं जर नाही कळालं तर लोकांतरला जातो, असं भगवंत अर्जुनाला बोलतो. आता ही गीता खरी का नुसतं बघलेली खरी? तुमच्या चित्र मशी म्हणल्या सगळ्यांना ऐकावं म्हणून तुम्ही जाऊन सांगा बरोबर. मी का बरोबर सगळ्यांना मनस्ते पारायण करतात, कळून कुणीच घेत नाही. मी काय करू बरोबर? माझी काय चूक तिथं? या मंदिराचं का त्याला मला आणतो, पुण्य भोग देतो, आणि ती ज्ञानेश्वरी कळल्यानंतर जन्म मरण जात. हे कुठं कळतं? माती वाचल्यानंतर पुण्य होतं, जन्म येतो, आणि कळल्यानंतर जन्म जातो. एका शब्दात अर्थ आहे बेटा. इथे जन्म येतो, इथे जन्म संपतो. मग वाचून आणि जाणून कसं बनून जी अवस्था भोगायची ती नाही लागत तुम्हाला. तुम्हाला बाकीच कळतं, ते करावं, तिथे जावं, तिथे यावं. कर्मच प्रेमाने कर्मावर, जाणण्यावर कुठे बुद्धी आहे? कारण तुमची अवकातच नाही जाण्याची, आहे का? क्षमता आहे का? जसं हमाल एक क्विंटल पोतं एका क्षणात पाठीवर टाकतो आणि दण पाहतो, ट्रक मध्ये फक्त पोत तुम्ही उचल्यावर एक पोत, तुमचा श्वास बंद होतो. मग त्याचा अधिकार नाही एक क्विंटल उचलायचा, आणि आपण 10 किलो घेतलं की आपला घाम खाली येतो आणि श्वास बंद होतो, आहे ना? मग ते कसं पाठीवर घेतो क्विंटल? त्याचा अधिकार. तसं ज्ञानी महत्व व्हायचं, अर्जुना तुला मुक्त बनायचं, आणि तुझ्यासोबत जगाला तृप्त करायचं, आणि जीवाचं जन्म मरण समाप्त करायचं. तुला गीतेच्या बोधात थांबायचं, देहभावात नाही जगायचं, आणि तुला विनाकारण नाही रडू द्यायचं. मला भगवंताचा भाव आहे मनातला. जे तू रडतो ना ते रडणं देहभावामुळे, आणि तुला माझी प्राप्ती त्या ओवीमुळे, आणि तू माझ्यात येतो ज्ञानामुळं, आणि दूर होतो अज्ञानामुळं, आणि अभिमान वाढतो मोहामुळं, देहाचा संबंध अविद्येमुळं, जगताचा भास त्या मायेमुळं, आणि मी कोण कळतं बोधामुळं, चित्त चैतन्य होतं श्रवणामुळं, आणि आयुष्य सफल होतं संताच्या संगतीमुळं. नात्याच्या संगतीमुळं चित्त शुद्ध होत नाही, घाण होत घाण.
शुद्ध होत. कधी काय बदलल ना तर माहितच नाही, कधी काय आरोप करेल माहितच नाही, कधी खाली पाठ टांगड्या वडील माहितच नाही. पण संत तसं करत नाहीत. सुखात आणतात, सुखरूप करतात, अज्ञानाचं पाणी पाणी करतात आणि जीवाला ब्रह्मरूपता देतात. आणि त्याच काही वाटत पण नाही दिलं म्हणून त्यांना. वाटतं काही उदार अंतःकरणाला दिल्यावर काय वाटते? आनंद होते की नाही दिल्यामुळे? कुणाला घेतल्यावर आनंद आहे आणि कुणाला दिल्यावर आनंद आहे. दोन भाग आहेत ना. कुणी घेऊन आनंद आहे, पट्टे देऊन आनंद, आणि देणारा देऊन आनंदी. पण घेणाऱ्याला कळतं का मी किती पाप घेणं कुणा कुणाचं ते? तुम्ही कसं बोललात का? तुम्ही देतात पण आम्हाला नाही पचवायला कठीण जात. खरे का खोटे? ते कुठून आलं कसं आलं काय मग कोणाच्या बापाला माहिती. म्हणजे म्हणून दाता व्हावं, दाता घेता नाही. आणि आजकाल घेतात पण मार्केटच आहे. दाता आहे कुणी नाही, कुणीच नाही. आणि तळमळ मात्र नाही, अध्यात्माचा लवलेश नाही, वेदांताचा स्पर्श नाही, अनुभूतीचा अंश नाही, ब्रह्मरूपता कुणाला माहितच नाही. माहित का? अध्यात्माचा पायाच बंद केला नाही या मार्केटिंगना. तळमळ आहे कुणाला? आज ह्या गावला उद्या त्या गावाला. बरोबर आहे का चूक आहे? म्हणून पाठ पाठ असतो. ब्रह्मविद्या ब्रह्मविद्या असती आणि मोक्ष ते सहज हातात देतात. शिष्याला सावध करतात, साधकाला संपन्न करतात, बुद्धीला ब्रह्म करतात आणि जीवाला तरुण नेतात. भवसागर बंद होतो, जन्म मरण भस्म होत, अंतःकरण ब्रह्म आणि जीवाशिवाचं ऐक्य होत. ते साधू असतात बेटा. त्याचं कर्तव्यच ते उरलेलं असतं. फक्त जीवाचं दैन्य काढायचं. दैन्य म्हणजे अविद्या, दैन्य म्हणजे भ्रम, जीवाचं दैन्य म्हणजे दुःख. जे दुःखात पिळलेत, अनादी काळापासून फिरायलेत, जन्म मरणामध्ये झुरायलेत, आईच्या गर्भामध्ये सडायलेत, वासनेमध्ये पछाडायलेत आणि दुःख भोगायलेत, अशा दुःखाचा नाश करण्यासाठी आत्मचिंतनाचा पाऊस टाकतात. जीवाला ब्रह्मरूपता देतात, ओवीचं ज्ञान हृदयात घेत भरतात आणि त्या संसारातून अलगद बाहेर काढतात. नाही काढत? कोण काढतं? मायबाप संसारात टाकतात आणि साधू मायबाप संसार बंद करतात. त्याने जन्माला आणलं मुक्तीसाठी, देह दिला भक्तीसाठी आणि बुद्धी झाली ब्रह्मरूपतेसाठी. बुद्धी कशाला आली? ब्रह्म होण्यासाठी. श्वास का दिले? चिंतनासाठी, साधूवर विश्वास ठेवण्यासाठी आणि हा देह का दिला? मुक्त होण्यासाठी, पाप करण्यासाठी नाही, मोह होण्यासाठी नाही, चिंता करण्यासाठी नाही, मी करण्यासाठी नाही. तर बायकाची मी गेले, मी आला, मी लाकूड केली आणि बेल व्हायला आता काय करा जात काही. मी व्हायला आणि मी केलं, तिथं ज्ञान असतं का? कर्तेपणाचा भाव पुसणं म्हणजे ज्ञान. देहाचा संबंध संपणं म्हणजे ज्ञान. जगताला दूर सारणं, जगताचा भ्रम संपवणं, मुळातून अज्ञान छाटणं, ब्रह्मरूपता प्रगटणं, मी कौन कळणं, भूमिकेत जाणं, स्वरूपाला पाहणं, ब्रह्मरिस्थित होणं आणि आपल्या स्वरूपात अवस्था भोगणं. तो ज्ञानी. का धनासाठी जगणं? तो ज्ञानी होय. टोपले ठेवून टोपले, पैसे गोळा करायला टोपले, वा रे वा, ते ज्ञान असतंय. रामा बापरे बाप. कारण जिथं आम्ही अध्ययन केलं मठाल गुरुजींचा, तो काल, ते श्रवण, ते भूमिका और वाट होती. ते माहित नव्हतं आम्हाला. माझ्या कधीच माहित नाही, चुकून पण नाही. सप्त्याला सगळ्यांना द्यायचं, जसं असेल तसं ऐकायचं, आपल्या छोट्या मोठ्या सप्त्यामध्ये करायचं आणि
गुरुजींची पुण्यतिथी साजरी करायची. त्याच्यामध्ये मार्केट नाही ना, स्वतःहून लोक यायचे पटापटा पटापटा पटा. गुरुजींची पुण्यतिथी चला 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 चला, मुंगी सारखे लोक धावत यायचे. कालच्या वेळेस माझ्या लहान सोन्याचे काका करतात पुण्यतिथी भंडारा. आहे ते संत महान आहे, कारण तिथे ब्रह्मज्ञान आहे. आपोआप येतात, काही कुणाला फोन नाही, काय नाही काय नाही. आता तर तुमचे नेट तुम्हाला तर लोक बरेच गेले. हो राहतील गुरुजींना ठेवून 55 वर्ष झाले. 55 आणि ते 90-95 वर्षापर्यंत राहिले परभणी ब्रह्मज्ञानाचा पाऊस टाकण्यासाठी. भरपूर वर्ष होत त्यांच्याला. 50-100 खेड्यामध्ये ब्रह्मज्ञानाची गंगा वाहत गेली. आणि त्यांचे ते 100 वर्षाचा काळ आता 55 म्हणजे 150 वर्षानंतर 150 वर्षापासून ते ज्ञान सतत जिवंत ठेवलं गुरुजींना. आता पण तेच बोलतात, आम्ही नाही. एक वाक्य बोलायचं तर होतं म्हणून मॅडम, संसारात एक वाक्य जर बोलायला गेले तर समजत नाही काय बोलावं, घाबरून जाते, डोळ्यात पाणी येतं. तिथे थांबते. संसाराचं काही कळत नाही आम्हाला, पण इथं वाणी थांबत नाही. भाग्यवान येतात विरुच्या पायापाशी. संसार आणि परमार्थ जमीन आसमानचा टोक आहे. तिथे चिमटे येत संसारात नाही का. तिथे फक्त मतलब आहे, ते फक्त स्वार्थ आहे. आणि संतापाशी स्वार्थात आनंद. म्हणून त्यापासून दूर गेलेच बरं. असं चिमटे घ्यायला वेळ अवघड असत. मुक्ती भोगणं अवघड आहे, शक्ती सोडणं कठीण आहे. म्हणून तर ते लोक आम्हाला खराब म्हणते. हा हो त्या वाचतात का तुम्ही, मग काय करावं रे चंडाळा, वाच नका आता. पण कोण बदललं आतापर्यंत, कुणी बदलले का? आणि किती आले किती गेले. तुला करायचं काय? तुझ्या हातात पोते आहे का? नाही ना, मग थोपड बंद कर. ते सांग आम्हाला. पोती वाचून कोण सुधारलं आतापर्यंत, कोण नीट झालं सांग बरं छाया. आता किती पापी. तू कधी घेतली का ज्ञानेश्वरी? नाही. मग तुला अधिकार कोणी दिला रे? तुला तर ज्ञानेश्वरीच माहित नाही, सत्संग माहित नाही, तुला श्रवणामध्ये तुला पाऊल कधी जन्मात पडला नाही, तर तू मला काय म्हणून बोलतो रे? बरोबर का चुक सांग? ते म्हणतात कोण सुधारलं सांग. एक आठवण आली म्हणून सांगायला, तो माझा विषय नाहीये. पण हे लोक जसे टांगड्या वडतात आणि चांगल्या चिकल फेकतात, हे कठीण असतं, अवघड असतं. पण पांडुरंग बघतो आपण स्वच्छ असावं, आपण निर्मळ असावं, आपण भगवंतापाशी बसावं, आपलं सुख आपण भोगावं, आत्मचिंतनात जगावं आणि भगवंताला जाणावं आणि भगवंत बनावं. त्याच्या चित्राला देव त्याच्याकडे पुन्हा फेकतोच नाही का? फेकतोच, वादच नाही. कारण पुण्यवंताचं माग देवापाशी आहे. म्हणून फक्त अधिकारानं पुण्यानं श्रवण मिळतो आणि पापानं संसार कळतो. अधिक पाप अधिक संसार, अधिक पुण्य अधिक परमार्थ. सांगा चूक आहे काही तर काही? उद्या मध्ये ओव्या कमी सांगा. अधिक पाप अधिक संसार, अधिक पुण्य अधिक परमार्थ. समीकरण चुकलं? चुकलं का माझं? कधीच चुकणार नाही. त्यांना वाटतं आम्ही खूप चतुर आहे असं वाटतं ना. पण तुम्ही का आहेत त्याला माहिती, आणि आम्ही का आहेत त्याला माहिती. कारण बघणार तो येत आहे नाही का? आहे आणि तो माप रोज द्यायला आहे. दे नका. चिंतन मुखातून, वेद हृदयातून, गीता बोधातून बाहेर येईल. आणि आयुष्य धन्य व्हायला साधक माझे शांत व्हायलेत आणि आयुष्याचा काळ सुंदर म्हणायला शुद्ध. ज्या आयुष्याच्या काळामध्ये परमार्थ आपण चिंतन केलं तो काळ नतमस्तक होतो आपल्या पुढं.
तो काल सलाम करतो कुठल्या घरी बाल गुलाम करी सलाम थांबतो. तो विचारून येते येऊ का जा म्हणतात ते वापस. आताच नाही येत मला. हा आता उद्या ये. ते लोकांना मरण करतं ना ते. आता उद्या ये मी सांगतो यार करून बसतो उद्या ये. काल करी सलाम गुलाम. ही एक पावर असते आणि हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. चला आपण खालच्या ओळखडी येऊ. ते सुख येण्याची रे पाय पाकळ्या आहे जो भूतवे संमनो हे विषम बुद्धी. ते सुख येण्याची रे हो होतंय का. अरे अरे माघारी माझं ते कसं भावा देवावर श्लोकाच्या खाली एरवी तेच अर्जुना होई जे ब्रह्म संपना जे या भूत कृत भिन्ना दिसती का. अर्जुना हे जे भूता जीवाला भिन्न भिन्न दिसत नाही भूत ते भिन्न नसून तिथं मीच आहे. मीच बोललं भूत होई जे ब्रह्म संपन्ना. तू ब्रह्म संपन्न हो. हे नाना रूप आहेत. हे नानामध्ये मी एकच आहे. तू नाना रूपाने जरी मी दिसलो तर एक रूपानं जाण. होई जे ब्रह्म संपन्ना त्याच्यावर भर देत जावा. ते सिद्धांत आहे. ऐका एरवी तेचे अर्जुना होई जे ब्रह्म संपन्ना जे या भूत कृती भिन्ना दिसते का. परब्रह्माच्या ठिकाणी अनाथ रूपाने ह्या मूर्त्या दिसतात जगतात. चराचर दिसतं पण ते भिन्न जरी दिसलं तर मीच असतो. माझ्या वाचून ते भिन्न रूप नसतंच. हे ज्यानं जाणलं ते माझ्यापाशी येतो. ज्यानं भिन्न भिन्न मानलं तो लोक लोकांतराकडे जातो. तर प्रेरणा कळाली हवी. आणि बेटा लहरी जैसी या जळी परमाणु कणिका स्थळी रश्मी करमंडळी सूर्याच्या देवी. लहरी जैसी या जळी पाण्यावर लहरी आहेत अर्जुना. हो देवा. सिद्धांत पटवून द्यासाठी दृष्टांत फार सुंदर आहे का. लहरी जैसी या जळी. अर्जुना जर पाणीच नाही तर लहरा पाण्यावर लहरी म्हणजे तरंग लाटा होतील का. नाही. जसं मीच नाही तर हे भिन्न भिन्न उत्पन्न भूत दिसतील का. हा आकार भूताचा आहे प्रगट होईल का. चर आचर तुला दिसल का. जसं पाणी नाही तर लहरी नाही. पृथ्वी आहे परमाणुचे कण त्या पृथ्वीपासून उत्पन्न होतात आणि वरी येतात. पुन्हा वाऱ्यानं खाली जातात. तसं मी आहे म्हणून भिन्न भूत होतात आणि त्याचं प्रारब्ध झालं की पुन्हा माझ्यामध्ये येतात. हे तू जाणलंस तर तू माझ्यामध्ये येतोस आणि नाही जाणलंस तर लोक लोकांतरला जातोस आणि दुःख बघतोस. अर्जुना होई जे ब्रह्म संपन्ना. तू ब्रह्म संपन्न हो. माझ्या स्थितीकडे ये. अनुभव घे. वृत्तीला त्यागून देहभाव संपून माझ्या स्थितीला भोग. अर्जुना तू ब्रह्म संपन्न होशील नाहीतर नाही. अर्जुना आता ऐका. लहरी जैसी या जळी परमाणु कणिका स्थळी रश्मी करमंडळी सूर्याच्या देवी. सूर्याचे किरण सूर्याच्या ठिकाणी उत्पन्न होतात पृथ्वीवर येतात पण ते किरण त्याचेच असतात. पाण्यावर लहरी होतात त्या लहरीत पाणीच असतं. पृथ्वीवर कण होतात परमाणु ते पृथ्वीचेच असतात. हे सगळे भूत दिसताना ते माझेच असतात. तिथं मीच असतो. प्रत्येक प्रत्येक काहीच नसतं. हे तुला कळायला का अर्जुना. हो देवा. खूप सुंदर माहिती. खूप सुंदर. सांगा ना. कळाले प्रेरणा. तरी माझ्यापासूनच आणि माझ्यातच येतात. ती सुंदर आहे. सगळं मीच आहे. नानामध्ये मी एक बोल आणि हे जाण हे ओळख. हे नाही ओळखलंस तर मग लोक लोकांतरात जात आणि ओळखलं तर माझ्यात येत. ती सुंदर रस्ता आहे माऊली. फक्त ओळखायचं. ओके बेटा. तुझा आवाज खरखर होते. चला नाही फोन अवयव. लहरी जैसी या जळी ना तरी देही अवेव मनी आव्हेचे भाव विस्फुलिंग सावेव वन्नी एके. विस्फुलिंग सावेव वन्नी एके. ऐका. ना तरी देही अवयव. देहाच्या ठिकाणी अवयव जरी नाना दिसले तर त्या देह एकच असतो.
एका देहाचे नाना अवयव आहेत, एका स्वरूपाचं नाना जगत आहे. मनी अवघेची भाव विस्फुलिंग सावेव वन्नी एक. मनी अवघेची भाव, हे देहाचे अवयव नाना आहे, मनात वेगळे भाव आहेत, तो विकार आहे, हा दिसणारा आकार आहे, पण तो निर्विकार आहे. अजून दुसरे नाना अवयव पण एकाच देहाचे, दुसरे नाना जगत एकाच ब्रह्म स्वरूपावर आहेत. पण जेव्हा मनामध्ये विकार होतो तेव्हा आकार खरा वाटतो, पण हे जेव्हा कळतं तर विकार जातो. ऐका, मस्त आहे. मणी अवघेची भाव विस्फुलिंग सावेव वन्नी एक. विस्फुलिंग, अग्नीच्या ठिंग्या जरी वेगळ्या वेगळ्या दिसल्या कुठे आहेत बाहेर, पण त्या ठिंग्या एकच अग्नीच्या आहेत. तसं भिन्न भिन्न दिसायला भूत तर माझ्या स्वरूपाचे बनलेत आणि माझ्यावरच प्रगट झालेत आणि ते माझ्या विना होतच नाहीत. हे ज्यांना कळालं ते बद्ध राहतच नाही. आता ऐका, तैसे भूताकार एकाचे हे दिठीर गे देसाचे. तैसे भूताकार एकाचे, ते भूताचे आकार एका परब्रह्मावर परब्रह्मापासून प्रगट झाले. हे तुला कळालं का अर्जुना? हो देवा, हा सुंदर आहे. तैसे भूताकार एकाचे हे दिठीर गे देसाचे. हे सगळे भूताचे आकार परब्रह्मापासून झाले, परब्रह्मा जगत बनला. हे जरा कळालं. साचे म्हणजे खरं, ते ब्रह्म संपत्तीचे तारू झाले. ब्रह्म संपत्तीचे तारू झाले, तर ब्रह्म संपत्ती त्याला मिळाली. ते तरुण गेले आणि ते त्यांची बुद्धी तत्वरूप झाली. ब्रह्म संपत्ती काय बोला, तुम्हाला शब्द नाही आमच्याकडे, काय मांडावा आम्ही? काय बोलायला जागा नाही. इथं आवाक मन होत तर ते शब्द नाही निघत. याच्या पुढे शब्द का आमच्याकडे? काय बोला? माऊलीने सांगून टाकलं, तर भगवंत जगाचा मायबाप, विश्वाचा विश्वनाथ आहे, विश्वंभरामध्ये भरून पडलेला आहे. विश्वात्मा आहे तो. नाता विश्वात्मके देवे, त्यांचंच पसायला आणि त्यांचं निरूपण करायला आम्ही कोण आहे? एवढंच ते मात्र आम्ही त्यांच्या समोर आहे. आम्ही करू शकत नाही, कारण ते सागर आहे ज्ञानाचा माऊली. पण त्या सागराचं वर्णन तिळवर एक थेंब तुम्हाला दिलं. सागर कसा शिल्लक आहे, काय वर्णन कसं करावं? आम्ही सागराला मोजावं कसं, हातात घ्यावं कसं? पूर्ण सागराला एक थेंब घेतला बस संपला. मग जया तयाकडे ब्रह्माची दिठी उघडे, किंबहुना जोडे अपार सुख. मग असं ज्यांना कळालं, मग जया तयाकडे ब्रह्माची दिठी उघडे. जिकडं तिकडं जगतामध्ये ब्रह्मज्ञानी पुरुषाला तो परमात्मा दिसतो, जग दिसत नाही. ब्रह्माची दिठी उघडे, किंबहुना जोडे अपार सुख. त्याला मर्याद सुख बघायला मिळतं, अपार सुख. दिठी उघडे, दिठी उघडी म्हणजे तर दृष्टी येते. कोणची येते? ब्रह्मत्वाची दृष्टी त्याला आली, ज्ञानाचा डोळा त्याला आला. त्याने मला पाहू लागला, तेव्हा जगताचा निराश केला, वृत्तीचा अभिमान गेला, देहाचा बाध झाला, विकाराचा नाश केला, निर्विकार प्रगट झाला, तो ब्रह्म संपन्न झाला. तो चौकडी मलाच पाहू लागला, आमच्या दोघाचा ऐक्यत्वाचा भाव झाला, म्हणून तो माझ्यात आला आणि चौकडी त्याला माझाच दर्शन झालं. तो ब्रह्म संपन्न झाला. रामकृष्ण. त्याची जी एकता आहे माझ्याशी जगताशी नाहीये. हा सारी तिच्यापेक्षा माझे वेगळे बघा काकी. नाश झाला, विकाराचा बाध झाला, निर्विकार प्रगट झाला, बुद्धीचा तिथे संगम झाला, स्वरूप साक्षात्कार झाला. जिकडे तिकडे त्याला माझा संबंध प्रगट झाला.
तो अविनाशी पदावर आला, तो ब्रह्म संपन्न झाला, तो मुक्तीच्या घरात गेला. अर्जुना त्याचा माझा आवेश झाला, आवेश. म्हणून मी तुम्हाला टाइम दिला, नाही तर मी देऊ शकत नाही कोणाला टाइम, तुम्हाला माहिती. ह्या ओवी मध्ये माऊलीनं सगळ्याला त्यांचं स्वरूप प्रकट करून दिले. दिले की नाही सांगा? बोल प्रेरणा. ए तुले तुझ पार्थ, ए तुले तुझ पार्था, प्रकृती पुरुष व्यवस्था, ठाये ठाव प्रतिपथा, माझी जाहणी माझी जाहणी. जे प्रकृती पुरुषाच्या द्वारे बुद्धीला माझ्या स्वरूपाची प्रतीती येऊन बुद्धी ब्रह्मरूपता प्राप्त केली, ही प्रकृती पुरुषाची सार्थकता झाली. संख्ययोगानं बुद्धीला माझी प्राप्ती झाली, वृत्ती माझ्यामध्ये आली. प्रकृती पुरुषाची जी जवानी होती ती बुद्धीने ग्रहण केली, अज्ञानाची समाप्ती झाली. मनामध्ये माझी ती स्थिती आली आणि तो माझ्यामध्ये प्रगट झाला. मी त्याच्याशी एकरूप झालो, त्यानं मला जाणलं आणि तो माझ्याशी तद्रूप बनला. प्रकृती पुरुषाची व्यवस्था माझी अति सुंदर झाली, कारण जीवाची भ्रांती संपून गेली. प्रकृती पुरुषाची सिद्धता झाली, या माझ्या मनाची इच्छा पूर्ण झाली. म्हणून मी कपिल महामुनी झालो आणि बुद्धीला ब्रह्मत्व प्रदान केलं. ही माझी व्यवस्था सफल झाली. हृदय बोलत आणि मन डुलत, अज्ञान जळत, मी कोण कळत. ब्रह्मत्वाचं तिथं सफलता होती, ब्रह्म संपन्न होतो मन. अजून काय पाहिजे आम्हाला? एका जन्माचे नाते, एका जन्माचा देह, एका जन्माचं प्रारब्ध आणि त्या प्रारब्धातून हे कमल फुललं मोक्षाचं. आता काय पाहिजे? कोणी नको आणि काही नको. बस आमची कमाई आम्हाला दिलं. आज मी जगू शकते, ब्रह्मचिंतन घडू शकतं. श्वास चिंतनात घालले, सोडून दिलं संतानं, बायबापन सगळ्यानं. भेटले तुम्ही लोक, कारण माझी प्रीती मांडवी डोकं ठेवून. मोह नाही पैशाचा आणि आवड नाही जगताची, सवड आहे मला परमार्थाची आणि मला भेटले साधक. आयुष्य धन्य झालं, मला बाकीची गरज नाही कोणाची. जा तिकडे उडत. चला आता आपण ओवी घेऊ. एक मिनिट, माझं पान उलटे. नंबर सांगा. ए तुले तुझ पार्था, प्रकृती पुरुष व्यवस्था, ठाये ठाव प्रतिपथा, माझी झाली. ठाये ठाव प्रतिपथा माझी झाली. अर्जुना, प्रकृती पुरुषाच्या विवंचनातून दोघाला भिन्न केलं आणि त्या साधकाला माझी प्राप्ती झाली. ती व्यवस्था मी पूर्ण केली. सांख्ययोग माझा सफल झाला, तुला ज्ञान झालं, तू माझ्याकडे आला, संपला. अमृत जैसे चुळा, अमृत जैसे चुळा, का निधान देखी जे डोळा, ते तुला जिवाळा मानावा, ते तुला जिवाळा मानावा. आता ऐका. अमृत जैसे ए चुळा, अमृताची तर गोळणी केली, चुळ्या भरल्या. का निधान देखी जे डोळा, निधान त्या परब्रह्माने अमृत म्हणजे ते तत्व बघितलं, त्याच्या चुळ्या भरल्या आपण अमृताच्या. तो का आनंद होईल सांगता येत नाही. ऐका. का निधान चुळा, का निधान देखी जे डोळा, ते तुला जिवाळा मानावा. एखाद्यानं अमृताची चूळ अमृत घेतलं, ते चूळ भरलं, टाका वाटतं का त्याला? नाही. निधान म्हणजे एखादा ठेवा त्याचा द्रव्याचा, सोडा वाटतो का? तसं ज्यानं मला प्राप्त केलं त्याला मला सोडा वाटतं का? तो मला सोडत नाही, मी त्याला सोडत नाही. ऐका. ए तुला जिवाळा मानावा, हे जिव्हाळा आहे आमचा एकमेकाचा. आम्ही एकमेकाला सोडतच नाही. ती तुला जिव्हाळा मानावा. एखादं द्रव्य, निधान म्हणजे द्रव्य दिसलं तर तो टाकत नाही त्याला. अमृत भेटलं तोंडातलं, तुळा करावं फेका वाटत नाही. तसं मी त्याला भेटल्यावर तो देहाकडे झुकत नाही, बाहेर निघत नाही माझ्यातून. असा त्याचा माझा जिव्हाळा आहे. आला बघा, शब्द लागला. मला काय सांगावं सुचत नव्हतं. तो
मला प्राप्त झाल्यावर तो माझ्यातून बाहेर निघत नाही. इतकं त्याच्यावर माझ्याशी प्रेम, माझं त्याच्याशी एक रूप येतो. म्हणून तो हा जिव्हाळा आमचा ज्ञानी लोकांचा असतो. तो भक्त माझ्यापासून सरकत नाही आणि मी त्याला बाजूला करत नाही. हे प्रकृती पुरुषाचं तुला निरूपण सांगताना हे सुख त्या साधकाला मिळतो. ते तुला मी सांगायला अर्जुना. समजले का ओवी? त्याला सांग. आजी झाली या प्रतीती घर बांधणे जे चित्ती ते आता ना सुभद्रापती यावरी. बघा, हे आता ना सुभद्रापती यावरी हाजी झाली या प्रतीती. प्रकृती पुरुषाच्या नंतर माझा जन्ला प्रत्यय आला. मग काय होत? घर बांधणे जे चित्ती. चित्तात हे बाकीचे जे घर बसून बसते घरामध्ये विषय विकार ते होत नाही कोणामध्ये. मग काय? घर बांधणे चित्ती ते आकान सुभद्रापती यावरी. माझा अनुभव आल्यानंतर, माझा प्रत्यय त्या जीवाला मिळाल्यानंतर त्या घरामध्ये हे बाकीचे दोष शिरत नाहीत आणि तो बाहेर निघत नाही माझ्यातून. तो मला जाणून मधुरूप बनतो. हे प्रकृती पुरुषाच्या वेळींच्या नंतर हे घडतं साधकाचं. म्हणून मी कपिल महामुनी झालो आणि सांख्य योगाला प्रगट केलं आणि ह्या योगातून, सांख्य योगातून जीवाला माझी प्राप्ती करून दिली. बोल तरी एक दोन्ही ते बोल, बोल जती सखोल देव मना ते ओल मग ते घे. अर्जुना, मग एक दोन बोल. जे गुढार्थानं भरलेले शब्द तुला मी साधकाला सांगायलो तो ऐकून घे आणि समाधान हो. त्या प्रकृती पुरुषाचं विवंचन करताना जे माझे हृदयातून जे बोल निघतात ते बोल भगवंताच्या प्राप्तीसाठी असतात. ते तू ऐकून घे आणि मला प्राप्त करून घे. समजून घ्या काय बोलाले. हा जिया तरी एक दोन्ही जे बोल. जे बोल आहे किती प्रकृती पुरुषाचं रहस्य गूढ आहे, कठीण आहे. आणि ते गूढ रहस्य होण्यासाठी जे मी बोलतोय ते बोलतो तो चित्तात मागून घे आणि मला जाणून घे आणि माझी प्राप्ती करून घे. तू देहावर येऊ नको, जडाला माझं म्हणू नको, विकारात थांबवू नको, भ्रमाला शिवू नको, अंतःकरणात मी आहे त्याच्यापासून दूर जाऊ नको. रामकृष्ण हरिताई. बोल बोल गती सखोल. सखोल बोलायला मी तुला. जे की ते गुह्य हाती प्रगट केले नाही ते खूप खोल आहे, गुह्य आहे, न समजणार आहे. कुणाला ना ते घेता येत नाही, पण तुला ते जाणता येतं कारण तू अधिकारी आहेस, माझाच अंश आहेस. नर नारायण आहेत आपण दोघं. म्हणून मी तुला द्यायलोय. ते सखोल आहे, खूप गुह्य आहे, खूप कठीण आहे. ते तू जाणून घे. सखोल दे मना ते ओल. मनाला ओल म्हणजे सुख देईल, शांत तुझं मन होईल. देई मना ते ओल. त्या मनाला धन्य होईल, मन सुखरूप होईल. ते मन तिथं शांत होईल. प्रकृती पुरुषाच्या वर्णनामध्ये, त्याच्या चिंतनामध्ये ओल ते काय होईल? शांत आनंद होईल, सुखमय होईल. म्हणून तुला मी ते बोल द्यायलो, सखोल बोलायलो. तुझं मन ओल होईल त्या सुखानं, ओल चंब होईल प्रेमानं, मधुरूप होईल ज्ञानानं, माझ्याशी एकरूप होशील त्या बोधानं. मग भिन्न देहाकडे येता येत नाही तुला. हो देवा, हो अर्जुना. पाण्यामध्ये मीठ पडलं तर मीठ संपलं, पाणी मीठ रूप झालं. मिठाचा आकार गेला, पांढरेपणा संपला, मीठ पाणी रूप झालं, चित्त ब्रह्मरूप झालं. सेम सेम. समजलं? मग माझ्याकडं तुझं चित्त मग ते घे, त्याचा भाव वाढते.
माझ्याकडे चित्त येईल, मी मध्ये प्रेम रूप आहे, सुख रूप आहे, त्याच्यामध्ये बुडून जाईल, मग ते बाहेर येणार नाही, मग ते घेईल. ऐका, ऐसे देवे म्हणतले, मग बोलो आदरिले, तेथे अवधानाचे केले सर्वांग रे. सगळ्या अंगाचा कान करून माऊलीच्या भगवंताच्या मुखातून निघालेल्या प्रकृती पुरुषाच्या बोधामध्ये चित्त अर्जुनाचं समर्पित झालं, एकरूप झालं, त्या बोधामध्ये वाहून गेलं आणि भगवंताची तदाकार झालं. ते चित्त चिन्मय झालं, सर्वांगाचा कान केला अर्जुनानं आणि त्या माऊलीच्या बोधाला त्यानं आत हृदयात ठेवलं आणि ते हृदयातला बोध त्या चित्ताला चिन्मय करून टाकलं. अर्जुनाने सर्वांगाचा कान करून टाकला आणि त्या बोधामध्ये अर्जुन संपला. अज्ञान विघरून गेलं, चित्त चिन्मय झालं, देह बाधित झाला, कृष्ण अर्जुनाचा संगम झाला, हा प्रकृती पुरुषाचा आविष्कार झाला. अर्जुन धन्य झाला, अर्जुन धन्य झाला. राम चिंतन केल्यावर अज्ञान जातच, पुण्य केल्यावर पाप संपतच, साधू कडे आल्यावर मी कोण कळताच, संसारात गेल्यावर दुःख होताच, देहावर आल्यावर विकार होतच आणि अज्ञान ठेवल्यावर जन्म येतोच. अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्मामव्ययम्, अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्मामव्ययम्, शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते, शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते. भगवंतानं अर्जुनाला या श्लोकातून काय सांगितलं आणि अर्जुन या बोधामध्ये कसा विघरून गेला. मी अनादी अव्यय कसा आहे, तुझं रूप पण ते कसं आहे हे सांगितलं. अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्मा अव्ययः. अर्जुना, मी कसा आहे? अनादी आहे, मी निर्गुण आहे, मी गुण नाही, गुणात पण मी नाही. गुण माझ्यापासून उत्पन्न आहेत अर्जुना, असं आहे का? हो अर्जुना, माझ्यापासून गुणाची उत्पत्ती, पण गुणाचा माझा स्पर्श नाही. जसं जमिनीमध्ये आंबा लावला, हापूस आंबा, आणि त्या आंब्याच्या फांद्या वाढल्या आणि फांद्याला तोड येऊन हापूस आंबे लटकले, आंबा वाकला गेला. एकच आंबा पान, फूल, फांदी, खोड बनला, एकच आंबा. पण पृथ्वीच्या संबंधानं एका आंब्याचे अनेक झाले, पण पृथ्वी त्या आंब्यात आली नाही. तसं माझ्यापासून गुण झाले, पण मी गुणात आलो नाही. गुरु माऊली. आंबा लावताना पान नव्हतं, पण आंब्यातूनच पान झालं. पान म्हणजे आंबा नाही, पण आंब्यापासूनच पान आहे. जगत म्हणजे मी नाही, पण माझ्यापासूनच जगत. खूप सुंदर. खूप आंब्यात पान नसते, पण त्याच्या कोळीतून पान आधी येतं आणि पानाला पुन्हा आंबा लटकतो. तसा जीव हा त्या ब्रह्मस्वरूपाच्या संबंधातून लटकतो. जीव हा, पान हा आंबा नाही, पण पाना वाचून आंबा तयार होत नाही. तसा मी जगत नाही, पण माझ्या वाचून जगत बनत नाही. निर्गुणत्वात् परमात्मामव्ययम्, मी परमात्मा आहे, अविनाशी आहे, आणि हे जग विनाशी आहे, देह विनाशी आहे. आणि मग तू विनाशी आहेस का? नाही, तू पण माझा अंश आहेस. म्हणून तू विनाशी देहाकडं, विनाशी जगताकडं तू जाऊ नको, बुद्धीला तिकडं तोडू नको आणि माझा संबंध मोडू नको. तू मी एक आहे, तू निर्गुण आहेस, तू अनादी आहेस. तुझा अज्ञानाचा डाग धुवायला हा श्लोक आहे. अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्मा अव्ययम्. तो अव्ययस, अविनाशी आहेस, देह विनाशी आहे. देहाचा संबंध सोड, अविनाशी रूपाकड मनाला जोड आणि हा संबंध जागृत कर. तुझा आणि माझा अनादिकालापासून संबंध आहे.
तू अनादी ब्रह्मच आहेस, पण जगतामध्ये का फुलतोस? बद्धतेमुळं, मोहामुळं, विकारामुळं आणि तुझ्या मनातल्या सडकमुळं तू देहावर आलास. देह तू नाही. पण रामाचं स्वरूप तुमच्या बुद्धीमध्ये प्रगटायला हा जन्म खरा आहे. तुमच्या बुद्धीमध्ये राम प्रगट झाले हा जन्म आहे. त्याला कुठे जन्म आहे? तो तर अनादी आहे, परमाव्यम, अजय तो आज. पण धर्मासाठी जन्म घेतला त्यानं, धर्म स्थापनेसाठी, भक्तीसाठी जन्मला. तो अजन्म आहे, तो अजय, तो परमात्मा आहे, तो नित्य आत्मा आहे. नित्य पदार्थ जन्मत नसतो, अनित्य पदार्थ राहा दिसून खरा नसतो. ज्याला जन्म घेतला तो अवतारकारी असतो. आणि जन्म हा फक्त जगासाठी एक नाटक असतं, हे ज्याला कळत असतं ते राम रूप असतं. माऊली, आज रामनवमी साजरी झाली आयुष्यातली. तो जरी दिसला तो नसतोच तसा. एकदा बाण आहे, एकदा भाला आहे, एकदा गदा आहे, एकदा बासरी आहे. तुझं काय खरं रे देवा? गपस्तारी बासरी टाक. बासरी टाकून तर ज्ञान सांगायला सुरुवात केली. बासरीने राधा वेडी झाली. बासरीने राधा वेडी झाली, अज्ञानाची आडी गेली. बासरी बाजूला गेली, वाणी मध्ये गीता आली. रामकृष्ण हरी. अर्जुनाला ज्ञान दिलं, उद्धवाला भक्ती दिली, जगाला मुक्ती दिली, जीवाची अज्ञानाची समाप्ती केली. ही कृष्णाची रीती झाली, ही कृष्णाची रीती झाली. त्यालाच कृष्ण कळाला, बाकीच्याला नाही. बाकीच्याला नाही. सांगा मी काय बोलले? त्यामध्ये राधा कृष्ण झाली. बासरीच्या धुनीमध्ये राधा कृष्ण कृष्ण झाली, कृष्ण राधा राधा झाली. पण सगळेच काय राधा नाहीत म्हणून गीता आली. गीतेच्या बोधानं अर्जुन कृष्ण कृष्ण झाला. पण तरी पण हृदयात राहिलं. भक्ती आणि ज्ञानाचा संगम करून उद्धवाला भागवत दिला. साधकाला गोवीचं निमित्त करून श्लोकामध्ये त्या बुद्धीला ब्रह्मता प्रदान केली. माऊलीच्या रूपामध्ये कृष्ण परमात्माने ज्ञानेश्वरी लिहिली. माऊलीच्या रूपानं त्याच कृष्णानं ओवी लिहिली. साधकाची संजीवन स्थिती केली. बुद्धी अज्ञानातून बाहेर आली, जीवाला मुक्ती दिली, कृष्णाची रीती झाली. कोणाला काय दिलं हे जर तुम्हाला कळत नाही तर कृष्णाला बघत जाऊ नका. मुक्त केलं, कुणाला ज्ञानातून तृप्त केलं, कुणा संसारातून अलग केलं, कुणाला क्रोधातून बाजूला केलं, कुणाला ज्ञान दिलं, कुणाच्या निमित्ताने जगतातलं ज्ञान हिरावून घेतलं, कुणाला जवळ घेतलं, कुणाला लोकांतरा नेलं, कुणाला काय दिलं, कुणाला काय दिलं. भगवंतानं हे जगातील कार्य केलं, अवतार कार्य झालं. पण भगवंताचं खरं रूप हृदयात आलं, ते आम्ही जाणलं. तो राम आमच्या सोबत आहे, तो अजन्म आहे, तो अव्यय आहे, तो अविनाशी आहे. त्याचा जन्म आमच्या बुद्धीच्या पाळण्यात नाही. माहित होतो. आता दोरी वड्याचं काम नाही. आमच्या हृदयात राम जन्मला. आतीला मिलन जाणे दर्शन, हरी दिसे नैना सखे ग वृंदावनी जाऊया. हृदय वृंदावनी ते नाही. सखे ग वृंदावनी जाऊया, सखे ग मुरलीधरा पाहूया. मुरलीची धून वाजवणारा आत बसलाय म्हणून आज जायचे. त्या बुद्धीला सखे म्हटलंय. ती बोधानं आज जाती, वेदाना अंतर्मुख होती, साधूच्या कृपेनं कृष्ण कृष्ण होती. मग मुरलीधराला पाहती आणि तिथं संपती.
म्हणून ती आत जाते आणि ती मिलन होत. आतील मिलन झाले दर्शन. तिला आत्मरूपाचं दर्शन घ्यायचंय. वृत्तीचं दर्शन नको तिला. पण वृत्ती खोटी दाखवलेला राम बी खोटा. जे पण त्याने घ्या, नाही जे पण त्यानं गुलाल वाळा. हो माऊली. पाहिल्यावर राम तुमच्या सोबत राहतो सदा न कदा. आहेच आहे, राहतो काय सदा तुमच्या सोबत आहे. पण त्याची जाणीव नाहीये, त्याची प्रतीती नाहीये, त्याची अनुभूती नाहीये. देहाच्या अनुभूतीमध्ये राम जन्म आवडतो आणि देहाचा बाद झाल्यावर बुद्धी राम बनते. मग गुलाल कोणी कोणाला व्हायचा? दोरी कोणी वळांडाई वडायची. वडा दोरी तुम्हीच वडा. मध्ये असलेल्या आत्मारामाचं दर्शन बुद्धीच्या द्वारे घेतलं. अभिन्नत्वाचं ज्ञान जागृत झालं. भिन्न देहाला बाधित केलं. विकाराचा नाश झाला. अव्यपद बुद्धीला आलं. परमात्म्यामध्ये मन गेलं. स्वरूपामध्ये स्थिर झालं. आनंदामध्ये स्थगित झालं. रामाचा अभेद झाला आणि तो साक्षात राम झाला. तुम्ही गुलाल व्हायचा आता त्याला. बोला, कार्य करा. ओळखून त्या रामाला. ते राम थैमान घालत असल. मला ओळखलं, मला माझ्याकडे आला जीव, माझ्यामध्ये एक रूप झाला. राम तृप्त झाले. रामाची इच्छाच आहे की जीवानं राम रूप व्हावं, बुद्धीनं ब्रह्मरूप व्हावं, देहभावातून बाहेर यावं आणि त्यानं मला मिळावं. मी त्याच्या जवळ आहे जीवाच्या. तो बाहेर का हुडकतो मला? प्रत्येक जीव आत्माराम आहे. त्याच्या मी सोबत आहे. त्याला मी अधिष्ठान रूपाने, बुद्धी अधिष्ठान कुठंच मी बनलो आणि त्याच्यामुळे जीवाची व्याख्या बांधली. जीव बनला. जर मी नाही तर जीव नाही. मी नाही जगत नाही. मी नाही व्यवहार नाही. मी नाही सुख दुःख नाही. आणि ज्याला मी कळालो तो दिले भावात राहत नाही. हे रामाचं चिंतन रामानं तुम्हाला दिलं. मग पाण्यातला बघायचा, हृदयातला जाणायचा हे तुम्ही ठरवायचं. आम्ही नाही. जा न जा, राम तुमच्या बाजूला नाही. कशाला जन्मत ते रिकामता काही जगासाठी धर्मशास्त्र. राम राज्य, रामाने अवतार घेतला, काय काय केलं त्याच्या लीला, कसा जन्मला, तो भक्ती मार्गाचा प्रसंग आहे, तो आनंदाचा अनुभव आहे. करा तुम्ही, पण जाणून त्याचे एक होऊन, तो जवळ आहे बागून, त्याच्याशी समरस होऊन मग जन्म साजरा होते. असला होते का जन्म साजरा? अरे वा, त्याला लांब ठेवलं आणि गुलाल व्हायला. ते म्हणतो कवर लांब ठेवती ग, फुलं मारती मला. तुझ्या जवळ आहे, बुद्धीनं माझ्याकडे ये ना, आनंदाचा गुलाल दे ना, माझ्या साभिन्न हो ना, आनंदाचा गुलाल उधळ ना, उधळवर आनंदाचा गुलाल. रामाला वाटते रामाचं कोण ऐकत आहे? शो करा वाटते, शो, शोपीस, सगळे शोपीस. त्याला बाजूला शरीरस्थोपि कौन्तेय न करोति न लिप्यते. शरीरस्थोपि कौन्तेय न करोति न लिप्यते. तो शरीरात आहे. शरीरस्थोपि कौन्तेय, मग मी शरीरात आहे पण कर्म करत नाही आणि कर्माला शिवतही नाही आणि माझ्या वाचून कर्म होतही नाही. हे ज्याला कळलं त्याचं अज्ञान राहतही नाही आणि त्याला जन्म करायची गरजच नाही. कळालं का? जन्म तो कसा, तो जातच नाही, त्याला मृत्यूच नाही, जन्म आहे त्याला. पण भक्तीच्या लोकांना त्याचा जन्म दाखवावा लागतो. ज्ञानी लोकाला तो अजन्मा म्हणून सांगतो आणि पामर लोकाला, काहीतरी नास्तिक लोकाला ते सोडून देतो. त्याला हे बी नाही ते बी नाही. तीन प्रकारचे लोक आहेत ना.
तीन प्रकारचे लोक आहेत. एक म्हणतो आलूचा पराठा कर म्हणतो, एक म्हणतो आलूचे रस्ता, एक म्हणतो आलूचे चिप्स. मग एकाला चिप्स दिले, एकाला रस्ता दिला आणि एकाला पराठा दिला. पण सगळ्यामध्ये आलू आहे ते ज्ञानाला कळालं. मग तू मुक्त झाला, रस्ता गेला वाया. हो माऊली. एक पोरग रस्ता खाते, एक भाजी मागते, एक पराठा म्हणते, माय सगळ्याला देती. तसं ते डिसेंबर महात्मा माय सगळ्याला सांगितलं कुठे कर्म न करो होती ना लिप्पे ती. तो कर्म करत नाही, कर्मात लिंपत नाही, त्याच्या वाचून कर्म होतही नाही. हे ज्याला कळायला तो देहात राहतही नाही, त्याचा जन्म माहितच नाही. तो अजन्म आहे, तू त्याच्या सोबत आहे. नित्य रामाला काय जन्म आहे, कसं आहे, गेला कुठं गेला कुठं. परंतु भक्तीच्या मार्गामध्ये तो प्रगट होतो, म्हणून त्याला जन्म आहे. मायेच्या द्वारे पाळण्यात येतो, जन्म आहे. अयोध्येत नांदतो, जन्म आहे. त्याला सांगा काय भक्तीच्या लोकांना पाहिजे ना. भक्ती भक्ती विना कशी मुक्ती लागती भक्ती. पण भक्तीतून जाणवी पाहिजे त्याची मुक्ती. नुसत्या भक्तीने काय करा, आंधळी भक्ती. एवढंच भक्ती करा ना. भक्तीच्या पण पुढे ज्ञान आहे आणि त्या स्थितीत तुम्हाला जाणं आहे आणि त्याची ओळख हे खरा राम आहे. त्याचं ऐक्य, त्याचं भान आहे, त्याचं सुख तुम्ही परमनिधान आहेत आणि त्याची प्राप्ती हे खरा राम आहे. बस मला संपलं, सांगायचं काम झालं. भक्ती होत नाही. शुद्ध अंतःकरण म्हणजे भक्ती, त्याचं कळणं म्हणजे ज्ञप्ती आणि त्याचा मोक्ष म्हणजे चालू होते. तीन वाक्य त्याला सांगा. आहे कळणं नक्की आहे आणि मोक्ष ही जागृती आहे. थांबणं ही मोक्ष स्थिती. हो माऊली. त्या स्थितीत बुद्धीनं थांबणं की त्या स्थितीत थांबणं तोच मोक्ष. त्या स्थितीला भोगणं, आत्मस्थिती भोगणं म्हणजे मोक्ष. त्या रामाच्या कक्षेमध्ये बुद्धीनं जाणं, त्याच्याशी एक होणं, त्या रामाची रामरूप बनणं. कशाला जन्म त्याला, येडे लोकांना जन्म, साधकाला जन्म नसतो. साधक हा रामरूप असतो. साधक रामरूप असतो, सिद्ध राम बनलेला असतो. जन्म कशाला, हे येडे गावाला जन्म. जाऊ दे तिकडे, जा जन्म करा, उजाडा नाचा, या पुन्हा घरी. जो राम झाला कशाला जन्म. सिद्ध महात्मे काही गडबड करत नसतात, वळवळ नसते तिथं. त्यांचं ज्ञान खळखळ, हे भक्ती वळवळ, आणि संसार कळकळ, आणि वासना मळमळ, संसारात पळपळ. भक्तीमध्ये वळवळच आहे की. एकदा ह्याची भक्ती, एकदा त्याची भक्ती. त्या देवाला म्हणायचं तू एकच घेणारे बाप्पा. एकदा घेतो भाला, एकदा म्हणतो त्रिशूळ, एकदा बाण, एकदा गदा. सगळे टाक खाली आणि सुद्धा रूप दाख्या राम. आत्मा राम आहे तू, मामा बोलू नको आम्हाला. एक काम, तू सदा आहेस, तू माझ्या हात आहेस, मी तुझ्या हात आहे. जन्म करू का न करू, तू अजन्म आहेस. इतकं जरी कळालं तर राम जवळ घेते. त्याला न कळल्यावर ते म्हणतो टाका गुलाला जागरला. चला मंडळी, करणार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकारामनाथ महाराज की जय. अजून एक म्हणून भक्ती, तेवढंच भक्ती का अज्ञान ठेवू नका म्हणून भक्ती करा. भक्तीला पाणी नका टाकू, पण डोळ्यात भक्ती करा. त्याला ओळखा, मग त्याला आनंद होतो. त्याला नाही ओळखीलं की दुःख होतं. चला 8:30 वाजले. राम